रिपीट करू बरं. 9833654857 आणि 8378061627. येस, फक्त एकच मुद्दा राहिला बोलायचा, तो असा की एक तिसरा विषय असा राहतो की आपण फक्त शेळीपालन करतो तर फक्त आपल्याला मीठ किंवा ब्रीडिंग किंवा ईद हे तर आपलं आहे, हे मेन गोष्ट आहे. पण त्याच्याबरोबर ह्याच्यापासून बरेचसे बाय प्रोडक्ट्सही आपल्याला तयार करता येतात की जे लेंडीखत, तर लेंडीखत करूनही तुम्ही बऱ्यापैकी इन्कम कमवू शकता चांगल्या पद्धतीचं. त्याच्यानंतर जो रोजचा तुमचा कचरा सांडतो त्याच्यापासून तुम्ही गांडूळ खतही तयार करू शकता. काल जे आमच्याकडे आले त्यांनी सगळ्यांनी ते बघितलेलं आहे. आणि एक तिसरा विषय आहे की तुम्ही चाऱ्यातनंही पैसे कमवू शकता, ज्याचा प्रयत्न आता आम्ही करतो आहे. चाऱ्यासाठी आपण शक्यतोवर मका लावतो, कारण मका हे चांगलं खाद्य आपण समजतो. तर त्याच्याऐवजी आम्ही बेबीकॉर्न लावतो आहे. त्या बेबीकॉर्नने काय होईल की बेबीकॉर्न आपण छोट्या साईजचाच बोंड कापल्यामुळे ती जी काडी उरते किंवा आपलं गवत उरतं त्याच्यातसुद्धा चांगली न्यूट्रिशन व्हॅल्यू असते. तर ते तुम्ही चाऱ्यासाठी वापरून जे बोंड आहे ते विकून तुम्हाला त्याच्यातनंही उत्पन्न तयार करता. एक छोटीशी आयडिया होती डोक्यात म्हणून मी पटकन सांगून टाकली. अशा बऱ्याच विविध आयडियाज तुम्ही इनोव्हेटिव्हली वापरू शकता तुमच्या धंद्याला पूरक ठरतील अशा, आणि त्या पद्धतीने आपल्याला पुढे जात आहे. आता एकच प्रश्न, सगळे व्यवसायासाठी, व्यवसाय वाढीसाठी, नाहीतर नवीन उद्योजक म्हणून इथं आलेले आहेत. आपण सगळेच ना एकच काम म्हणजे काय, फक्त पैसे कमवणे. आपण जे शिक्षण घेत असतो, प्रत्येक माणूस, प्रत्येक आईवडिलांची इच्छा, नाहीतर सगळ्या पाल्य जे असतात त्यांची इच्छा, पालकांची इच्छा की कुणाला डॉक्टर करायचं, कुणाला इंजिनियर करायचं, कुणाला शिक्षक व्हायचं आहे, कुणाला अजून काहीतरी, म्हणजे त्यामधून काय व्यवसाय करायचा नाही तर नोकरी करायची. लहानपणापासून हे शिक्षण दिलं जातं. सगळ्या वडिलांची, आईवडिलांची, घरातील लोकांची इच्छा असते की मुलगा गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये लागला पाहिजे. त्यासाठी सगळ्यात पहिला प्रयत्न, त्यानंतर डॉक्टर, व्यावसायिक, म्हणजे ज्यांचं वडील डॉक्टर असतील त्यांचा मुलगा डॉक्टर. अशा पद्धतीने व्यवसाय करताना, उद्योग करताना फक्त एकच उद्दिष्ट असतं की फक्त पैसा कमवणे. मग लहानपणापासूनच आपण वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. पण त्यामध्ये जर सांगायचं म्हणलं विशेष करून तर जे बरेचसे लोक आपण बघितलं शेती करणारे, आपला जो देश आहे हा कृषीप्रधान आहे. कृषीप्रधान म्हणजे मोठ्या प्रमाणात शेती. मग शेतीपूरक जर व्यवसाय केले आणि आपण जर जगाला दाखवून दिलं की शेतीमधून आपल्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट मिळतं, आणि ते प्रॉफिट कसं मिळतं, बरेच व्यवसाय असे. ह्यामध्ये जर शेळीपालक, पहिले कोण शेळीपालक इथं आहेत का, त्यांनी हात वर करता का? ओके. नवीन जे शेळीपालक आहेत, ज्यांनी करतात ते चांगले, त्यांनाही व्यवस्थितरित्या मार्गदर्शन. पण नवीन जे बंदिस्त शेळी जे लोक करणार आहेत त्यांनी सर्वात प्रथम जर बघितलं तर मार्गदर्शन, कुणाचा प्रोजेक्ट चालू आहे ना तो बघणे, आणि त्याच्या अगोदर आहे ना ज्यांचे प्रोजेक्ट बंद पडले ते बघणे आणि त्याच्यावर अभ्यास करणे. बंद पडलेला प्रोजेक्ट का बंद पडला हा जर बघितलं तर आपले यश हे आपल्याला अतिशय जवळ आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेळी व्यवसाय का करावा, प्रत्येकाने आपला आहे ना आपल्याला प्रथम क्वेश्चन करून घ्यायचा, शेळी व्यवसाय हा आपण का करायचा. का करायचं सांगितलं तर बरेचसे शेतीपूरक व्यवसाय आहेत ना, तुमचं दूध व्यवसाय असू द्या, कुक्कुटपालन असू व्यवसाय असू द्या, नाहीतर फळे असू द्या, कुठले असू द्या, रेट आहेत ना हे कमी जास्त होतात. कधी अप होतील कधी कमी होतील गॅरंटी नाही. जितकं जास्त प्रमाणात उत्पन्न होईल तेवढे रेट लगेच खाली होतात. उत्पादनाचं प्रमाण नाही ना जास्त झालं रेट खाली येतात, उत्पन्नाचं प्रमाण कमी झालं की रेट हे वाढतात. पण शेळी व्यवसायात आजपर्यंत बघितलं बोकडाचं मटण कमी झालं कोणी बघितलं का ह्याच्यामध्ये मला सांगा. म्हणजे हा व्यवसाय हा शाश्वत आहे, डोळ्यानं दिसणारा, स्पर्श करून जाणवणारा, ऐकू नाही. बरेच लोकांचे शेळी व्यवसाय ना बंद होतात. 99% शेळी व्यवसाय चालू करतो माणूस एकदम जोशमध्ये चालू करतो आणि त्या स्पीडने तो बंद होतो. कारण त्याला जे माहिती ना मार्गदर्शन कमी असतं, त्याला मिळलेलं मार्गदर्शन, त्याने अभ्यास केलेला मार्केटमधला तो कमी असतो. जर सगळ्या बारकाईचा अभ्यास केला तर शेळी पालन हा यशस्वी.
ज्याचा व्यवसाय हा 24 महिने चालला तोच ह्यामध्ये यशस्वी होतो. नाही तर बरेचसे लोक एकदम छोटे छोटे कारणासाठी ना ते बंद पडतो. असं नव्हतं. जर बघितलं, मी मग आत्ता सांगत होतो शाश्वतमध्ये बघा ना, बँक समजा नॅशनल बँक कधी बंद काढलेली बघितली का? कुणाकडून तरी ते पैसे घेते, ॲक्सेप्ट आणि लेंडिंग, म्हणजे कुणाला तरी ते पैसे व्याजाने देते, व्याजावर व्याज कमवते. तशा पद्धतीने हा व्यवसाय हा शाश्वत आहे. रेट हे कमी नाहीत होणार. आता जर आपण बघितलं तशा पद्धतीने जर हे केलं तर इमू पालन एक कन्सेप्ट आला होता. नाही तर आमच्याकडे सुद्धा आहे 4,000 रुपये किलो शेळी. किलो 16 किलोची घेतली तर 80,000 रुपये, त्याच्यावर गेले 20 किलो 1,00,000 रुपये, 1750 रुपये किलो बोकड. बिझनेस हा मला त्यांना नाव ठेवायचं नाही, कुणाला नाव ठेवायचं नाही, पण ते तर आहेच. पण ते लकी ड्रॉ सारखं काम आहे. जॅकपॉट ईदसाठी शेळ्या, कितीतरी लोकांना विचारलं काय शेळ्या ईदसाठी शेळ्या सांभाळायच्या. ठीक आहे, ते पण आहे. ईदचं मार्केट ह्यावेळेस खाली झालं, तो आपल्याला एक लागला लकी ड्रॉ. आपण एक फाडून ठेवलेलं तिकीट आहे, लागेल का नाही गॅरंटी नाही. त्या गोष्टीचं न विचार करता आपण आपलं मार्केटमध्ये सध्या असणारं 360 रुपये ते 420 रुपये किलो जे आता रेट सध्या आहे बरेच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यावरच अभ्यास करायचा प्रथम. त्यानुसार ठरवायचं की आपल्याला एवढंच मिळणार आहे. मग तुम्ही बोर पाळा, शिरोई पाळा, सोजेट पाळा, उस्मानाबादी पाळा, कोकण कन्याळ पाळा, ह्या जी गोष्टीत ना आपण शाश्वत काय आहे त्या गोष्टी पहिल्यांदा त्याच्यावरच तुमचं व्यवसाय का करायचा ह्याचा विचार करायचा. आपलं जे जाणारं विक्री होणारं जे आहे ते विक्री होणारं शाश्वत स्वरूपात म्हणजे 360 ते 420 अशा पद्धतीने किलोलाच मार्केट मिळणार आहे. ह्या गोष्टीचा विचार करून त्या गोष्टी हे कराव्यात. तसंच जर बघितलं तर आपलं कॉम्पिटिशन जे आहे ना ते पारंपरिक शेळी. पारंपरिक शेळी म्हणजे काय, फिरून जे पहिले शेळी हे करायचे, फिरून शेळी पालक त्याची व्यवस्था करायचे, फिरून ज्यावेळेस करत होते तर त्यांना ते कमीला परवडत होतं. कमीला म्हणजे त्याला काही खाण्याचा खर्च नाही, फक्त एक माणूस तो फिरून आणतो, पण त्याला कशी मर्यादा आहे, किती सांभाळायची, किती हे करायची मर्यादा आहे. ते कॉम्पिटिशन असल्यामुळं पण ते कॉम्पिटिशन हळूहळू कमी व्हायला लागले म्हणजे तशी मेहनत करणारी लोक, रात्रंदिवस कष्ट करणारे हे लोक कमी. लोकांना त्या व्यवसायात कॅटेगरीनुसार नोकऱ्यांचा चान्स मिळायला लागलेल्यामुळं तो व्यवसाय हळूहळू कमी होत चाललेला आहे. दुसरी गोष्ट, पहिलं बघा आपल्या ग्रामीण भागामध्ये जर विचार केला तर एक गोष्ट लक्ष द्यायची की नदीच्या कडेला नाही तर कुठला ओढा असेल त्याच्या कडेलाच लोक वस्ती व्हायची. एकदम जमान्यापूर्वी जर विचार केला आपल्या स्वातंत्र्याच्या, बघा प्रत्येक गाव हे नदीच्या कडेला हे केलेले. पण आत्ता पाईपलाईन वगैरे आल्यामुळं लोक कुठं चढावरती राहायला लागलेले. सांगायचं काय यामधून की क्षेत्र पहिलं 1 एकर 2 एकर असं माणूस कव्हर करायचा, पण आता जे आपलं क्षेत्र आहे ना ते संपूर्ण कव्हर करायला लागलं आहे पाईपलाईनच्या माध्यमातून. त्यामुळं पारंपरिक जे व्यवसाय आहेत ते हळूहळू कमी व्हायला लागल्यामुळं हा बिझनेस करण्यासाठी आपल्याला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. एक दुसरी गोष्ट सांगायची, मी आता पहिल्यांदा सांगितलं शेळी पालन का करावं. सगळ्यांनी हा क्वेश्चन केल्यानंतर ह्याच्यात बरेच मी सांगितले. प्रत्येकाने अजून भरपूर सांगण्याजोगं आहे. नियोजकांनी मला आत्ता चिठ्ठी दिली, 20 मिनिटापेक्षा जास्त बोलायचं नाही, मी थोडक्यात कव्हर करतो. मार्गदर्शन करत असताना कुणाच तरी मार्गदर्शन घेतलं पाहिजे. ठीक आहे, आपण अभ्यास करायचा, पण ज्या व्यक्तीचा फार्म चालू आहे तिथं जर त्या मालकाने राहण्याचा चान्स दिला तर तिथं खरंच ज्यांना चालू करायचं त्यांनी 1-2 दिवस राहावं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काय चालतं त्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. ॲक्च्युअल जोपर्यंत तो अभ्यास करत नाही ना तोपर्यंत अतिशय अवघड परिस्थिती होती. कितीतरी गोष्टींना माहीत नसतात. चालू करतो जोशमध्ये, कुणीतरी सांगितलेलं असतं एवढे पैसे मिळतील तेवढे पैसे मिळतील. मी सुद्धा अतिशय वाईट परिस्थितीतून, अतिशय बिकट परिस्थितीतून ज्यावेळेस मी मार्केटमधून शेळ्या आणल्या ना तर त्यावेळेस अनुभव आला. आणि मी प्रत्येक लोकांना विचारलं, बाजारातून शेळी घेतली 30% मरण हे ठरलेलं, कमीत कमी. वॅक्सिनेशन कुठलं केलेलं नसतं, काही नसतं. एकत्र आणल्यानंतर
एकाचं दुसऱ्याच तिसऱ्याला अशा पद्धतीने. मी स्वतः पहिल्यांदा 100 शेळ्या आणल्या, 27 शेळ्या तर 4-5 दिवसातच मरायला चालू, म्हणजे मेल्याच. कितीतरी डॉक्टर बोलवले, काय बोलवले, काही इफेक्ट होत नव्हता. PPR आणि HS दोन्ही लागणसंगती झाल्या. मग असे व्यवसाय आहेत ना, आणले मला सांगा, एखाद्याने 10 शेळ्या आणल्या तर त्यातल्या 3 शेळ्या जर मरणार असतील, प्रॉफिटच संपलं ना. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक शेळी व्यवसायकाने हे विशेष करून फार्ममधल्या शेळ्या घ्या. फार्ममधल्या शेळ्या जर घेतल्या तर बरेच ठिकाणी वॅक्सिनेशन कव्हर केलेलं असतं. आणि शेळी ही जर बघितलं तर फिरणारा प्राणी, आणि तो आपण बंदिस्त केला, बंदिस्त केल्यानंतर तो खात नाही. कितीतरी वेळा बघितलं तर ते वेगळे हे होणार, कारण ते शेल्क खाण्याची सवय असते त्यांना. ते ज्यावेळेस खात नाही ना त्यावेळेस ते वेगळे बसल्यानंतर परत आजारी कंपार्टमेंट न्यावं लागते, परत दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये आणावं लागते. अशा पद्धतीने हे म्हणजे चुका होतात. थोड्या चुका झाल्या की त्या चुका झाल्यानंतर आपल्याला इतक्या महागात पडतात की व्यवसाय करावा का न करावा इथपर्यंत प्रश्न तयार होतो. ज्या जोशमध्ये आपण घुसलेलो असतो त्या व्यवसायामध्ये तो जोश एकदम कमी होऊन जातो. मार्गदर्शन कोणाचं घ्यावं हे सांगितलं मी तुम्हाला. एक उदाहरण देतो ह्याच्यामध्ये छोटंसं. मार्गदर्शन का घ्यावं त्यासाठी, आपल्याला जर समजा इथनं मुंबईला जायचं असेल तर आपण कशाने जाणार? ट्रेनने जाईल, बसने जाईल, स्वतःची वैयक्तिक गाडी असेल तर जाईल. आणि अमेरिकेला जायचं असल्यावर ट्रेननी पोचल का कोण येतलं? कोणच पोचणार नाही. नाही तर बसनी कोण नाही, त्याला प्लेननीच गेलं पाहिजे, जहाजाने गेलं पाहिजे. अशा पद्धतीने मार्ग पहिल्यांदा कळला पाहिजे आपल्याला व्यवसाय चालू करताना मार्ग. मग काही लोक म्हणणार अरे अतिशय अवघड आहे, हे चुकीचं आहे. शेळी पालन जर मार्गदर्शन कोणाचं घेतलं आणि व्यवस्थित अभ्यास केला तर अतिशय सोपं आहे. अजून एक गोष्ट बघितली तर मार्गदर्शन व्यवस्थित माणसाचं नाही मिळालं. बरेच आपण पुस्तक बघतो, पुस्तक बघितलं तर आमच्या इथेच एक जण पुस्तक लिहिलं. पुस्तक लिहिल्यानंतर मी त्यांना फोन केला, फोन काय उचलला गेला नाही, काय गडबडीत असतील, कामात असतील. त्यांचा मेल ID होता पुस्तकावर. मेल ID बघितला, मेल पाठवला त्यांना, अशा अशा पद्धतीने तुमची थोडीशी चूक झालेली आहे. तरी त्यांचा काही रिप्लाय नाही. परत एक दिवस असंच बसल्या फोन फीड होता, बघितलं, फोन केला म्हणलं अहो ते असं असं तुम्ही जरा त्यावर चुकीचं मार्गदर्शन आहे. ते काय म्हणलंय, तुम्ही पुस्तक आहे ना ते काय घ्यायचं ते तुम्ही ठरवायचं, मी लिहायचं काम केलंय, पुढच्या वेळेस मी दुरुस्त करेन. दुसरे असंच एक पुस्तक मी पुस्तकात मला इतकं वेळ आहे, CD मला परत साहेबांनी त्या दिवशी मला ह्याच्यात सांगितलं की इतके CD माझ्याकडे आहेत, इतकी पुस्तकं माझ्याकडे. व्यवसाय चालू करायच्या अगोदर त्या बऱ्याचशा गोष्टी. मी एक वक्ता असाच बघितला, वक्ता बघितल्यानंतर वक्ता थोडंसं सांगताना जर बघितलं त्यामध्ये त्रुटी मला जाणवत होत्या. तर असं जो अनुभवी त्या अनुभवी माणसाकडून जर मार्गदर्शन घेतलं तर बरेच वेळा त्याचा फरक होतो. कितीतरी वेळा आकडे फुगवटा सांगितलं जातं, तशा पद्धतीने न होता मार्गदर्शन व्यवस्थित घ्यावं एवढंच मला वाटतं. दुसरं जे आहे ते शेडची रचना. शेडची रचना जी आहे ना ती आपण जर समजा बारामती असेल, नगर असेल, हिंगोली, उस्मानाबाद तिकडं जर असेल तर शेड हे पूर्व पश्चिम असावं बांधकाम. आणि जर तुमचं कोकणात जर असेल तर ते दक्षिण उत्तर असावं. कारण का त्यामधला फरक, आपल्याकडं इकडं हा पावसाळा जास्त आहे, ऊन कमी प्रमाणात पडतं, त्यामुळे ते शेड तशा पद्धतीने असावी. शेडमध्ये ना कंपार्टमेंट असावं, वेगवेगळे कंपार्टमेंट असावे. कंपार्टमेंटमध्ये कसे कंपार्टमेंट असावं, ज्यावेळेस शेळी याय थ्रू भरली जाते, नाही तर बोकडाने हे त्याचं हे केलं जातं, त्यावेळेस ते शेळी पहिला महिना, त्यानंतर दुसरा महिना, तिसरा महिना, चौथा महिना, पाचवा महिना, त्यानंतर लेबर रूम, त्यामधून परत पहिलं पिल्लू, 15 दिवसापर्यंतचं पिल्लू, 1 महिन्यापर्यंतचं पिल्लू, 2 महिने, 2.5 महिन्यापर्यंतचं पिल्लू, 3.5 महिन्यापर्यंतची करडं. अशा पद्धतीने कंपार्टमेंट करता आले तर चांगलं. व्यवसाय हा कॅपॅसिटीनुसार करावा. एखाद्याकडे जर जास्त मोठ्या प्रमाणात भांडवल असतं, मोठ्या प्रमाणात व्यवसाय केला तरी चालेल. बरेच ठिकाणी मी शेतकऱ्यांना बघितलं, सांगितलं जातं व्यवसाय हा तुम्ही 10नी चालू करा, 5नी चालू करा.
पण एकदम मोठा जर व्यावसायिक असेल तर त्याला ते अटेंडन्स तिथं द्यायला परवडणार नाही. कॅपॅसिटी जशी आहे, कॅपॅसिटी कमी असेल कमी चालू करा, पण जास्त मोठी जर कॅपॅसिटी असेल तर मोठ्या प्रमाणात पूर्ण अभ्यास करून जर केला तरीसुद्धा चालू शकतं, चालणार नाही असं नाही. त्यामध्ये एका शेळीला जागा किती लागते सगळ्यात पहिल्यांदा बघितलं पाहिजे. एका शेळीला 1.25 मीटर, साधारण 1.25 मीटर ते 1.5 मीटर स्क्वेअर मीटर एवढी जागा लागते. जर बघितलं 13.5 ते 15 फूट, त्यातलं कवड जे आहे ते 1/3 म्हणजे साधारण 5 ते 6 फूट कवड आणि 10 फूट साधारण 8, 9, 10 फूट हे ओपन बंद, म्हणजे शेळी जी बंदिस्त केली जाते त्यामध्ये अशा पद्धतीने कप्पे वेगवेगळ्या पद्धतीने केले पाहिजेत. बोकडासाठी साधारण 2 स्क्वेअर मीटर लागेल, 1 वर्षाची शेळी आहे त्याला पण 2 स्क्वेअर मीटर लागेल. अशा पद्धतीने सगळ्यात पहिल्यांदा शेड उभारताना हे निपळायला पाहिजे. कोकणात असेल तर त्याला स्टेप केली पाहिजे, तो पण विचार केला पाहिजे. तिकडं जर जिकडं ऊन जास्त प्रमाणात आहे हे, कारण उन्हातच हा प्राणी वाढणार आहे, तर त्या ठिकाणी बैठं शेड करायचं, अजिबात खर्च करायची गरज नाही. चारा व्यवस्थापन जर बघितलं आपण, पुढचा जो आहे तो एकदम सिंपल गणित लक्षात ठेवायचं. कितीतरी वेळा चारा उत्पादनावर जर बघितलं, शेळीचं वजन 40 किलो आहे समजा, त्याच्या 10% चारा, शेळीच्या वजनात 10% चारा अंदाजे म्हणजे 4 किलो झाले. 4 किलोला 70% हा हिरवा चारा आणि 30% ह्या वाळा चारा. सिंपल गणित लक्षात ठेवायचं, अजिबात इतका मोठा अभ्यास करायची गरज नाही. म्हणजे 3 किलो 3.5 किलो हिरवा चारा, 1 किलो 1.5 किलो हा वाळा चारा. वाळा चारा ज्यावेळेस करत असतं त्यावेळेस आपली जी शेतजमीन आहे, शेतजमीनमध्ये काय काय चारा घेतला पाहिजे, कडवळ घेतलं पाहिजे, मका घेतली पाहिजे, मेथी घास घेतली पाहिजे, दसरथ घास घेतला पाहिजे, सुबावळ घेतली पाहिजे, शिवरी घेतली पाहिजे. अशा पद्धतीने साधारण 100 शेळ्यांना 2 एकरपर्यंत सुद्धा सफिशियंट आहे. जर तुम्ही बाहेरून जर विकत घेतला असेल तर सगळ्या गोष्टीचा कॉस्टिंग सगळ्यात पहिल्यांदा बघितली पाहिजे. कुठल्या गोष्टीचं जर प्रोडक्शन कॉस्ट जर कमी असेल तर तुम्हाला तो प्रॉफिट जास्त देतो बिझनेस. त्यामुळं प्रोडक्शन कॉस्ट बघितलं, 4 किलो चाऱ्याला साधारण बनवण्यासाठी ₹1.25, ₹1.5, ₹2 खर्च येतो. आपण जर बघितलं 6 रुपये ते 12 रुपये खर्च येईल आपल्या हिरव्या चाऱ्यासाठी. वाळलेल्या चाऱ्यासाठी 1 किलोला साधारण 5 ते 6 रुपये खर्च येईल. तुम्ही पेंड वगैरे जे देता, पेंड म्हणजे मिनरल मिक्सर पेंड असेल, आता पेंड कुठली घ्यायची, पेंडला सुद्धा आपण स्वतः आहे ना कितीतरी पेंट बनवण्याची कंपनीत त्यांना आपण जर सूत्र दिलं ना, अशा पद्धतीने रेशोने आम्हाला द्या, तर ते देतात. प्रत्येक शेळीला साधारण वजनाच्या हिशोबामध्ये पूर्ण वाढत असेल तर 300 ग्रामपर्यंत दिले पाहिजे. तो खर्च जास्तीत जास्त पर डे 17 रुपये ते 24 रुपये होईल. एक शेळी जर पाळायची म्हणलं तर थोडा खर्च येईल. सगळ्यात पहिल्यांदा खर्च किती येईल तो पण विचार व्यवसाय चालू करताना घेतला पाहिजे. एक शेळी समजा 17 रुपये ते 24 रुपये पकडलं तर 20 रुपये ॲव्हरेजिंग काढलं तर 365 दिवसाला एका शेळीच्या पाठीमागे किती खर्च येऊ शकतो कल्पना करा. जर समजा आपण बघितलं 365 दिवस इंटू 20 केलं तर किती रुपये खर्च येईल? 7,300 रुपये जवळजवळ खर्च येतो शेळी सांभाळायला. शेळीची किंमत 7,000 ते 15,000 आणि एवढा जर खर्च येतो तर मग त्याचं उत्पन्न काय? उत्पन्न जर बघितलं तर वर्षाला तसं बघितलं 7 महिन्याला 2 पिल्लं, 14 महिन्याला ॲव्हरेजिंगमध्ये बघितलं तर 4 पिल्लं, पण ॲव्हरेजिंगमध्ये आपण 3च पकडायचे. कधी कधी 1 देतात, कधी 2 देतात आणि 3 देण्याचं प्रमाण कमी असतं. 60-65% ह्या 2 पिल्लं देणाऱ्या उस्मानाबादीमध्ये आहेत. जर तुम्ही बाहेरचे घेतल्या शिरोई सोजेट वगैरे तिकडे 1 पिल्लू दिलं जातं, पण ते इकडं आणलं वातावरणाशी आपल्या संगमत झाल्यानंतर विशेष पद्धतीने त्याला ब्रीडिंग केलं तर तेही पिल्लू 2 पिल्लं द्यायला चालू करतात. लेंडी खतापासून मिळणारं उत्पन्न, अशा पद्धतीने उत्पन्न सगळा खर्च ती मोठ्या प्रमाणात होईल. 1 पिल्लू जर समजा आपलं 20 किलो झालं आणि एकदम साध्या जरी ह्याने पकडलं 5,000 रुपयांनी तर 15,000 रुपये वर्षाला एका शेळी मागे मिळतं. 50%
7,300 रुपये खर्च, 50% प्रॉफिट. आत्ता कुठल्या बिझनेसमध्ये आहे असं वाटतं का तुम्हाला? म्हणून हा बिझनेस हा परवडतो. आता मी स्वतः शेळीपालन करत असताना माझ्याकडे आत्ता 583 मोठे फिमेल आहेत शेळ्या. बारकी पिल्लं जर बघितली तर 3.5 महिन्याच्या आतली जे आहेत ते 68 आहेत, नाही 3.5 महिन्याचे जे आहेत ते 43 आहेत, आणि आत्ता एक 15 ते 3 आठवड्याच्या आसपासली 67 पिल्लं आहेत. शेळ्या घेताना शेळ्यांची निवड करताना पण हे गोष्टी दक्षता घेतल्या पाहिजे की जी शेळ्या आहे ते बाबा एकदम डोळे तजेलदार पाहिजे, दोन्ही सडं त्याचे बरोबर आहेत का ते चेक करून घेतली पाहिजे, दोन्ही पायातले अंतर बरोबर आहे का. अशा छोट्या, नाही तर तुमचा तज्ज्ञ डॉक्टर असेल त्यांना फार्मवर घेऊन गेलं पाहिजे मार्गदर्शन करताना, त्यामधले ते बघितले पाहिजे, चेक केले पाहिजे. शेळ्या जर चेक करून नाही घेतल्या तर बरेच वेळा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळं आपण करत असतो, ज्यावेळेस शेडचं काम चालू केलं ना त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कल्टिवेशन केलं पाहिजे. बरेच लोकांचं बघतो फार्म चालू होतं, काम चालू झालं असतं, फार्म पूर्ण होतं आणि मग शेळ्या आणायला जातात. मग शेळ्या आणायला गेल्यानंतर माझ्यासारख्याकडे आला मी विचारतो बाबा तू आता काय काय केलंय, ते म्हणतो करायचं. बरेच वेळा चाऱ्याचं नियोजन नसल्यामुळं चारा विकत घ्यावा लागतो. प्रथम विकत घेतल्यानंतर सिस्टम आपली सायकल जुळत नाही, सायकल जुळत नसल्यामुळं आपण बरेच वेळा गोत्यात येतो. त्यामुळं कल्टिवेशन ज्यावेळेस शेडचं काम चालू होईल नाही तर थोडंसं आल्यानंतर कल्टिवेशन केलं पाहिजे. कारण कुठलाही चारा हा बरेच वेळा मेथी घास वगैरे सोडला तर 4-5 महिने साधारण घेतो. त्यामुळे कल्टिवेशनचा पण विचार केला पाहिजे. थोडं जास्त प्रमाणात कल्टिवेशन केलं तरी चालेल. मुरघास म्हणून आता मुरघास म्हणजे मोठ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने करावं असं नाही. बॅग मिळतात 350-500 रुपयापर्यंत बॅग मिळतात. बॅग मिळाल्यानंतर त्या बॅगमध्ये एक्स्ट्रा झालेला जो हिरवा चारा आहे तो मुरघास पद्धतीने केला तरी पण चालेल. पण थोडा हा चालू करताना बिझनेस चालू करताना चारा हा मोठ्या प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात जो लागतो आपल्याला त्यापेक्षा जास्त प्रमाणात केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं तर व्यवसाय जर मोठा करायचा असेल तर त्याला 14 कक्ष तयार केले पाहिजे, कंपार्टमेंट तयार केले पाहिजे. का कंपार्टमेंट तयार केले पाहिजे त्याचंही मी तुम्हाला सांगतो. कंपार्टमेंट याच्यासाठी की सायकल एक बनली पाहिजे. सायकल बनली पाहिजे म्हणजे शेळी ज्यावेळेस आहे ना आपण लागवड केली म्हणतो भरली जाईल त्यावेळेपासून पहिल्या महिना नंतर ती 21 दिवसानंतर परत ती चेक केली जाईल. जर दुसरा महिना झाला म्हणजे हे नाही झाले परत माझ्यावर नाही आली तर ती दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये जाईल. दुसरा महिना, तिसरा महिना, तिसऱ्या महिन्यात तिसरा, चौथा महिना, अशा पद्धतीने 5व्या महिन्यानंतर लेबर रूम एक सेपरेट पाहिजे. लेबर रूममध्ये म्हणजे ज्यावेळेस येते शेळी त्यानंतर ती पिल्लाबरोबर 5 दिवस राहिली पाहिजे. मग आपल्याकडे किती प्रमाणात शेळ्या त्यानुसार ते पिल्लांचे कंपार्टमेंट. आता काय काय वेळेस काय होतं माहिती 10 शेळ्या संगतीच येतात माझ्याकडे. काय काय वेळेस आहे ना येत नाही, ती का आपल्याला सांगून थोडंच येणार आहे. मग त्या 5 दिवस शेळीबरोबर जर पिल्लू नाही राहिलं तिथं कंपार्टमेंटमध्ये ज्यावेळेस आपण पिल्लं सोडली की ते काय करतात त्याला कळतच नाहीत, लगेच जर ठेवलं नाही त्यामध्ये आणि जर वेगवेगळी ठेवली बायबर्गेशन केलं तर त्या पिल्लाला त्याची आई कळत नाही. मग ते काय करतं दुसऱ्या शेळीला प्यायला जातं, दुसऱ्या शेळीला प्यायला ते शिंगाने उडवते, डायरेक्ट पिल्लू काहीतरी जखम होते काहीतरी होते आणि मग दाखवण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या शेळीने पिल्लानी नाहीतर त्या शेळीने ते आपलंच पिल्लू ओळखलं पाहिजे. त्यासाठी 5 ते 7-8 दिवस एकत्र ठेवलं पाहिजे. त्यांना वेगळे असे कंपार्टमेंट त्यांची खाण्याची व्यवस्था केली पाहिजे. त्यानंतर जे आहे ते 15 दिवसापर्यंत एक कंपार्टमेंट केलं पाहिजे पिल्लांसाठी. 15 दिवस झाल्यानंतर त्याच्या पुढं बघितलं तर 15 दिवस ते 1 महिनापर्यंत म्हणजे 30 दिवसापर्यंत त्याचं एक कंपार्टमेंट पाहिजे. 30 दिवसापासून पुढं 1 महिन्या म्हणजे दुसरा महिना म्हणजे तो आणायचं 2 महिन्यापर्यंत एक कंपार्टमेंट आणि तिथनं पुढं 3.5 महिन्यापर्यंत एक कंपार्टमेंट, 5 महिन्यापर्यंत एक कंपार्टमेंट आणि 5 महिन्यापासून पुढं जे आहे ते बायबर्गेशन केलं पाहिजे. बोकडात सेपरेट सोडली पाहिजे, बोकडाचं एक वेगळं व्यवस्थापन कक्ष पाहिजे आणि शेळ्यांचं हे परत ते 1 नंबर कक्षला गेले पाहिजे. 1 नंबर कक्षला जायचं म्हणजे परत ते जिथं आपण भरण्याची प्रक्रिया करणार आहे तिथं गेले पाहिजे. अशा पद्धतीने सिस्टमॅटिकमध्ये गेले पाहिजे. परत त्याचं नियोजन जे आहे ते
पाऊस झाल्यानंतर त्याचं पाणी जे आहे चारी काढून बाजूनी ते बरोबर खाली एखादं टँक पाहिजे, शेततळे परत छोटं पाहिजे, त्या मुतारीचा आपल्याला फायदा व्हायला पाहिजे. ह्या पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. संगोपन करत असताना त्यांना PPR, HS, आता FMD पण द्यायची पद्धत चालू झाली, ETV, हे लसीकरण करून घेतलं पाहिजे. डिवॉर्मिंग 3 महिन्याला केलं पाहिजे. आणि सगळ्यात जर महत्त्वाचं बघितलं तर ह्याच्यामध्ये व्यवस्थापन करण्याच्या शेळ्यामध्ये रेकॉर्ड किपिंग. जो माणूस रेकॉर्ड ठेवणार नाही त्यांनी शेळीपालन केलं नाही तरी चालेल. आपल्याला वाटतं काय रेकॉर्ड ठेवायचं, रेकॉर्ड ठेवणं इतकं महत्त्वाचं आहे, कारण हा आपण व्यवसाय म्हणून करतोय, आपण पारंपरिक पद्धतीने करत नाही. रेकॉर्ड किपिंग करत असताना त्यामध्ये जे आहे ते सगळ्यात पहिल्यांदा शेळी कुठून आणली, नाही तर आपलं सगळ्यात पहिल्यांदा रेकॉर्ड किपिंग करताना एक काम करायचं, वैयक्तिक माहिती सगळ्यात पहिल्यांदा चालू करायची. वैयक्तिक माहिती चालू करायचं, नाव, पत्ता, फोन नंबर, फॅमिली डॉक्टर, दवाखाना, निवास, काम करणाऱ्या व्यक्तीचं जे तिथं काम करतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे मजूर माणूस आहे ते सगळी माहिती, काम करण्याचं नाव काय, त्याचं आपला ब्लड ग्रुप काय आहे, आपल्या ऑफिसचे अकाउंट, रेकॉर्ड, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर, अग्निशामक जवळचे पोलीस स्टेशन, पशुवैद्यकीय दवाखाना वगैरे, अशा पद्धतीने वैयक्तिक माहिती, आपली स्वतःची कृषी केंद्र कुठलं जवळ आहे, इलेक्ट्रिशियन काय आहे, वायरमन कोण आहे, MSCBचं काय आहे, आडत व्यापारी, शेजारचे पशुवैद्यकीय, मेडिकल कुठं अर्जंटमध्ये मिळू शकतात. म्हणजे हे मेडिकल तर आपल्याकडं सेपरेट पाहिजेतच. त्याविषयी बघितलं पाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं, जिकडं ड्राय आहे त्या लोकांनी चारा व्यवस्थापन करताना मुरघास करणं अतिशय जरुरी. नगर बारामतीचा आमचा काही भाग तिकडचे असतील, हिंगोली वगैरे, तिकडच्या पाणी कमी प्रमाणात आहे. पाणी कमी प्रमाणात असलं तर त्यांना आपल्याला चाऱ्याचं काय करायचं, कारण उन्हाळ्यामध्ये चारा काय करायचा, उन्हाळ्यामध्ये हिरवा चारा दिला पाहिजे. हिरवा चाऱ्यावर पर्याय म्हणून मुरघास आहे, हायड्रोपोनिक आहे. हायड्रोपोनिक कुणाला जर करता आलं तर तशा पद्धतीने केलं पाहिजे. त्या हिरवा चाऱ्यासाठी पर्याय म्हणून त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. आपल्याला एकदम छोटीशी गोष्ट जर बघितली तर आपल्या प्लॉटमध्ये कुठं काय घ्यायचं, ते प्लॉट कुठले त्या प्लॉटला नाव ठेवून ह्या प्लॉटमध्ये काय, त्या प्लॉटमध्ये, म्हणजे व्यवस्थित सांगताना कामगार आहे त्यांना पण सांगता येतं ह्या प्लॉटमधनं हे करायचं ते करायचं, जरी कोण लांब राहत असेल तर. सगळ्यात अजून सांगायचं म्हणलं तर वजन हे तुम्ही 15 दिवसाला वजन केलं पाहिजे. शेळीचं, पिल्लांचं, म्हणजे आपल्याला कळतं वाढ किती झाली. आणि जर समजा शेळी 40 किलोची असेल म्हणून जरा 15 दिवसांनी आपण बघितलं आणि ते जर वजन 37 किलो आलं तर त्याला विशेष स्पेशल ट्रीटमेंट दिली पाहिजे. स्पेशल ट्रीटमेंट दिली पाहिजे म्हणजे डॉक्टर जे आहेत ना त्यांना सुद्धा आपल्याला फार्ममध्ये सोडायचं नाही. आजार शेळी खात नाही बघितलं आपल्याला लक्षात येतं, खाया टाकल्यानंतर खात नाही, ती बाजूला असते, लगेच ओळखून घ्यायचं हे खात नाही, कुचमलेले, हात लावला की लगेच पळाले पाहिजे. नाही बाबा, म्हणजे हे काय, त्यासाठी आजारी शेळ्यांसाठी कंपार्टमेंट हे वेगळं केलं पाहिजे. आणि त्या आजारी शेळ्यांच्या कंपार्टमेंटमध्ये तिथंच फक्त डॉक्टरना एंट्री. कारण काय होतं, ती कुठं जर चेक करून आलेले असतात, व्हायरल इन्फेक्शन हे असतं, नाहीतर मग जर बघितलं तर आपलं केमिकल वगैरे बघितलं तशा पद्धतीने फवारा पद्धत, आता बरेच ठिकाणी गोट्यातनं बघितलं लिक्विड स्वरूपात, मग ते कसं खर्चिक होतं. त्यापेक्षा डायरेक्ट आपणच त्या गोष्टीची प्रिकॉशन घ्यायची. वजन एक आहे ना, केस पेपर तयार करायचा शेळीचा, बिल्ला नंबर, टॅगिंग, शेळीला नाव द्यायचं. आपल्याला कसं सगळ्यांना नाव आहेत वेगवेगळं, माझं नाव कसं संभाजी जगताप, अजून कोणाचं बघितलं प्रत्येकाचं नाव आहे का नाही, तसं शेळीला नाव म्हणजे काय द्यायचं, नाव म्हणजे टॅग करायचं, 1 2 3 4 नंबर. लगेच पुन्हा आपण फिरत शेडमध्ये फिरत असलं की लक्षात, हा अरे 63 नंबर शेळी घेऊन ये रे वर, नाहीतर हे कर. अशा पद्धतीने ते सांगता आलं पाहिजे. कुठल्या शेळ्या आजारी आहेत, कुठल्या शेळ्या विक्रीच्या आहेत, कुठल्या शेळ्या दुधाच्या आहेत. नाहीतर नंबरिंग करायचं म्हणजे त्या शेळीच्या जर बॅच असेल, बिल्ला असेल तर पिल्लू ज्यावेळेस झालं तर पिल्लाच्या गळ्यात पण एक बॅच लावायचा. बोकडांना कधी टॅगिंग करायचं नाही, पण पिल्लू जर असेल तर पिल्लाला बॅच मारायचा. म्हणजे परत ती असताना एखाद्या वेळेस काय होतं, 8 दिवस 10 दिवस जरी शेळी बरोबर ठेवलं तरी पण ओळखता येत नाहीत काय शेळ्यांना. मग ते पिल्लू बरोबर पाजलं पाहिजे, ते पिल्लू बरोबर पाजले का त्याचं पण लक्ष घेतलं पाहिजे. त्यामुळं केस पेपर असा बनवायचा की पिल्लाची जन्मतारीख म्हणजे त्या शेळीची जन्मतारीख,
त्यानंतर त्यांना पिल्लू झालं तर जन्म, त्याचं वर्गीकरण, त्याची पूर्ववंशावळ, टाईप कुठला बाबा, कुठलं बर्थ दिलं, सिंगल दिलं, 2 दिले, 3 दिले, ट्रिपल दिले, नर दिलं का फिमेल ते बघायचं. त्याचं लसीकरणाच्या तारखा किंवा DORP किती तारखेला केलं होतं, परत तुमचं PPR किती तारखेला दिलं होतं, ETV किती तारखेला दिले होते, FMD किती तारखेला दिले होते, HS किती तारखेला दिले होते, ह्याच्या तारखा. आणि एक निष्कर्ष असा लिहायचा की ती शेळी वेलेलीची तारीख, परत ती समजा आजारी पडली तर त्याला कुठलं ट्रीटमेंट दिलं, ती जर त्या गोष्टीवर आले, डॉक्टर आल्यानंतर ते म्हणायचं ते शेळी तुम्ही काय काय दिलं ते लिहा. आणि आपल्यालाच कळतं नंतर डॉक्टरची गरज पण लागत नाही. आता आम्ही बघितलं तर आम्ही स्वतः इंजेक्शन देतो. ताप आल्यानंतर काय करायचं आम्हालाच माहिती, खात नाही म्हटल्यानंतर काय करायचं, त्याचं बाबा व्यवस्थित डिहायड्रेशन पचन नाही झाल्यानंतर काय करायचं, ॲटोमॅटिक ह्या गोष्टी आपल्याला कळत राहतात. पहिल्यांदा जर सांगितलं ना, मला पण शब्द असे अवघड वाटायचे, अवघड